बघा, मालेगावमध्ये 2024 मध्ये काही युवकांनी पोलिसात तक्रार केली की 114 कोटी रुपयाची बेनामी रोख रक्कम या ठिकाणी खात्यांमध्ये आलेली आहे। एक आरोपी सिराज मोहम्मद आहे, 14 लोकांचं पॅन कार्ड आधार कार्ड वापरून 14 बँक खाती ही नाशिक मर्चंट सहकारी बँकेत मालेगावमध्ये त्यांनी उघडली। या 14 खात्यांमध्ये 114 कोटी रुपये जमा झाले आणि नंतर ते सिराज मोहम्मद आणि 21 लोकांच्या खात्यात त्या ठिकाणी वळते झाले। पोलीस, ईडी, आयकर विभागाने ज्यावेळेस याची चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की हा व्यवहार एवढ्यापुरतं सीमित नाहीये। 21 राज्यातनं 201 बँक खात्यात 1000 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पैसे गेले आहेत। यातले 600 कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आहेत आणि यातले 100 कोटी रुपये हे या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरले गेले। या ठिकाणी खरं म्हणजे आता तर याला एक प्रकारे एटीएस च्या माध्यमातून हे दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते एटीएस कडे हा तपास गेलेला आहे। पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत आणि एवढंच नाहीये, या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत। आपण सगळे एकमेकाच्या विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे, पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत याचं मला दुःख आहे। आपला खांद्यावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे। आणि म्हणून डायमंड कारपेट, हमारे वहाँ गरास, रेलवे वाला कारपेट, विलस्पन कंपनी का पायदान, हेटलोन रेगजिन होलसेल रेट में तमाम अशिया हमारे वहाँ दिए जाती है। हमारा पता याद रखे, सकावत होटल के पीछे, आबिद सोडा के बाजू में, हजार खोली, मालेगांव।